नमस्कार मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञान अध्ययन शृंखला याचा भाग 2 बघणार आहोत. आणि भाग 1 आपला बनलेला आहे. त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला देणार आहे आणि एंड स्क्रीनला पण टाकणार आहे. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे नवीन असे अपडेट आपल्या चॅनलवर मिळत राहतात. यामधील आता आपण जागतिक भूगोल बघूया. यामधील पहिला प्रश्न बघूया आपण. पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? पर्याय आहेत अमेरिका, मेक्सिको, अमेरिका, कॅनडा, ब्राझील, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. तर याचा योग्य पर्याय बरोबर असेल 2, अमेरिका आणि कॅनडा. यानंतरचा प्रश्न आहे दुसरा. सार्क या संघटनेमध्ये नव्याने सामील झालेला देश कोणता? पर्याय आहेत नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. तर याचं योग्य उत्तर असेल अफगाणिस्तान, कारण अफगाणिस्तान हा सार्कचा 2007 साली सदस्य झाला. यापूर्वी तो संस्थापक सदस्य नव्हता, म्हणून तो देश अफगाणिस्तान हे उत्तर बरोबर आहे. सार्कच्या मंत्रिपरिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे स्थापन करण्याचे ठरविलेले आहे? पर्याय आहे ढाका, दुसरा आहे काठमांडू आणि तिसरं न्यू दिल्ली आणि कोलंबो. तर याचा योग्य पर्याय बरोबर असेल न्यू दिल्ली. या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन केंद्र निर्माण करण्याचे ठरवले आहे. यानंतरचा प्रश्न आहे तिसरा. एक सागरी ज्याला नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर? पर्याय 1 किलोमीटर, दुसरा 1.25 किलोमीटर, तिसरा 1.5 किलोमीटर आणि चौथा आहे 1.85 किलोमीटर. तर याचं योग्य उत्तर चौथं बरोबर असेल 1.85 किलोमीटर म्हणजे एक सागरी नॉटिकल मैल. त्यानंतर आहे भारतातील या राज्याची श्रीलंका या शेजारील राष्ट्राबरोबर पूर्वापार सांस्कृतिक संबंधाची जपवणूक आढळते. पर्याय कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ. तर याचा योग्य पर्याय असेल तामिळनाडू. यानंतरचा प्रश्न आहे बिग बँग थेअरी हा प्रत्यक्षात इतिहासपूर्वकालीन अणूचा सिद्धांत प्रथम यांनी प्रस्तावित केला. पर्याय आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन, जॉर्जेस लिमेत्रे, आयझॅक न्यूटन आणि स्टीफन हॉकिंग. तर याचा बिग बँग थेअरी याचा योग्य पर्याय बरोबर असेल जॉर्जेस लिमेत्रे. त्यानंतर आहे प्रश्न ड्रमलिन काय आहेत? याचं पर्याय आहेत हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्या, दुसरा आहे वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्या, तिसरा आहे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेले लहान खडक आणि चौथा पर्याय लाटांच्या खनन कार्यामुळे तयार झालेले लहान खडक. त्याचा योग्य पर्याय असेल पहिला बरोबर हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्या. यानंतरचा प्रश्न आहे विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? पर्याय आहे अत्यंत दाट वने, ब आहे वार्षिक पानगळ होते, क दिलेला आहे लाकूड टणक आणि टिकाऊ आहे, ड आहे एकाच प्रकारचे वृक्ष नसतात. तर याचे पर्याय बघू आपण आता. 1ला दिलेला आहे 2ला दिलेला आहे क आणि ड, 3ला क, चौथं ब आणि क. तर याचा योग्य पर्याय 2 बरोबर असेल आपला क आणि ड, कारण विषुववृत्तीय सदाहरित वनात अत्यंत दाट वने असतात, लाकूड टणक आणि टिकाऊ आहे आणि चौथं एकाच प्रकारचे वृक्ष नसतात, अनेक प्रकारचे असतात. याचा योग्य म्हणजे ब जो दिलेला आहे वार्षिक पानगळ या ठिकाणी सदाहरित वनामध्ये होत नसते. त्यानंतरचा प्रश्न 1971मध्ये आंध्र प्रदेशातील म्हणजे या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले आहे. पर्याय आहे श्रीहरिकोटा, थुंबा, हसन आणि हैदराबाद. तर याचा योग्य पर्याय बरोबर असेल श्रीहरिकोटा. या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्रश्न बघूया. पहिला प्रश्न 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत विदा सावरकर, लाला हंसराज, तिसरा आहे स्वामी दयानंद आणि चौथा आहे स्वामी श्रद्धानंद. तर याचा योग्य पर्याय बरोबर असेल स्वामी श्रद्धानंद, 4 नंबरचं. फिजी आणि केनिया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठवला?
तर पर्याय आहे रमाबाई रानडे, अवंतीबाई जोशी, तिसरा आहे हंसा मेहता आणि चौथा आहे लक्ष्मी स्वामीनाथन. तर याचा योग्य पर्याय बरोबर असेल रमाबाई रानडे. तिसरा प्रश्न आहे ब्रह्मो समाजाशी बऱ्यापैकी साधर्म्य साधणाऱ्या प्रार्थना समाजाची स्थापना 1867 साली महाराष्ट्रातील कोणत्या शहरात करण्यात आली? पर्याय पुणे, मुंबई, नागपूर आणि नांदेड. याचा योग्य पर्याय बरोबर असेल मुंबई. चौथा आहे महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ यांनी सुरू केली? महात्मा गांधी, महात्मा फुले, पंडित नेहरू आणि लोकमान्य टिळक. तर याचा योग्य पर्याय बरोबर असेल लोकमान्य टिळक. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे रंगो बापूजी गुप्ते यांनी कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले? पर्याय आहेत अ. कृष्णाजी सदाशिव शिंदकर, ब आहे व्यंकटराव व बापूजी, क आहे रामजी शिरसाट आणि ड आहे बाबासाहेब शिर्के. तर याचं बघूया आता. पहिलं दिलेलं आहे अ आणि ब, दुसऱ्यामध्ये आहे फक्त अ, तिसरा आहे ब आणि क, चौथं दिलेलं आहे ड आणि अ. तर याचा योग्य पर्याय दुसरा बरोबर असेल फक्त अ म्हणजे कृष्णाजी सदाशिव शिंदकर. त्यानंतरचा प्रश्न आहे 6वा. सतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन राय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती? पर्याय दिलेले आहेत अ. बाळशास्त्री जांभेकर, ब आहे जगन्नाथ शंकर शेठ, क आहे पंडिता रमाबाई आणि ड आहे विरा शिंदे. तर एकमध्ये दिलेलं आहे अ आणि क, दोनमध्ये दिलेलं आहे फक्त ब, तीनमध्ये फक्त क आणि चौथं फक्त ड. तर याचा योग्य पर्याय दुसरा बरोबर असेल फक्त ब म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. त्यानंतर आहे 7वा प्रश्न. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय विरा शिंदे, भाऊराव पाटील, तिसरा आहे डॉक्टर B.R. आंबेडकर आणि चौथा आहे महात्मा फुले. तर याचा योग्य उत्तर असेल डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यानंतर आहे 8वा प्रश्न. महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? लोकमान्य टिळक, विरा शिंदे, गो ग आगरकर आणि धोके कर्वे. तर याचा योग्य पर्याय बरोबर असेल विरा शिंदे. 9वा प्रश्न आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीने यांना आजीव सदस्यत्व बहाल केले? पर्याय बाळशास्त्री जांभेकर, महात्मा गांधी, महात्मा फुले आणि धोंडो केशव कर्वे. तर याचा योग्य पर्याय बरोबर असेल चौथा धोंडो केशव कर्वे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक सदस्य कोण होते? अ आहे के.टी. तेलंग, ब आहे फिरोजशाह मेहता, क आहे बदरुद्दीन तय्यबजी आणि ड आहे म गो रानडे. एकमध्ये दिलेले पर्याय अ ब आणि ड, दोनमध्ये ब क ड, तीनमध्ये अ ब क आणि चारमध्ये दिलेला आहे क ड. तर याचा योग्य पर्याय बरोबर असेल अ ब आणि क म्हणजे के.टी. तेलंग, फिरोजशाह मेहता आणि बदरुद्दीन तय्यबजी हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते. यानंतर अर्थशास्त्राशी निगडीत काही प्रश्न बघूया. पहिला आहे यामधील 14 एप्रिल 2016मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजनेचे उद्घाटन केले? पर्याय आहेत अ. ग्रामोदय से भारत उदय, ब आहे मेरा गाव मेरा देश, क आहे गल्ली से दिल्ली तक, ड आहे उज्ज्वला योजना. पर्याय बघू आता. एकमध्ये फक्त दोन अ आणि क, तिसरा आहे अ क ड आणि चौथा आहे फक्त ब. तर याचं योग्य उत्तर बरोबर असेल नंबर 1चं फक्त अ म्हणजे ग्रामोदय से भारत उदय. त्यानंतर दुसरा आहे प्रश्न जागतिकीकरणाचे भारतातील पुढील टप्पे कालानुक्रमे लावा. तर याचं पर्याय आहेत रुपयाची परिवर्तनीयता अ, ब आहे रुपयाचे अवमूल्यन, क आहे स्वामित्व हक्क सुधारणा कायद्यास मंजुरी. तर याचं पर्याय एकमध्ये दिलेलं आहे ब अ आणि क, दोनमध्ये आहे क अ ब, तीनमध्ये ब क अ आणि चौथा आहे क ब अ. तर याचं बघू आता म्हणजे याचं टप्पे कालानुक्रमे. तर एक बरोबर येणार कारण जागतिकीकरणाचे भारतातील पुढील टप्पे ब आहे रुपयाचे अवमूल्यन, अ आहे रुपयाची परिवर्तनीयता आणि क आहे स्वामित्व हक्क सुधारणा कायद्यास मंजुरी. त्यानंतरचा आहे तिसरा प्रश्न CAPRT खालील कशाशी संबंधित आहे? नंबर 1 ग्रामीण कल्याणकारी योजनांना मदत व त्यांचे मूल्यमापन करणे, 2 आहे कॅम्प्युटर हार्डवेअर,
तिसरा आहे निर्यात वृद्धीसाठी सल्ला सेवा पुरवणे आणि चौथा आहे मोठ्या उद्योगांचे प्रदूषण नियंत्रण करणे. तर याचं योग्य उत्तर असेल बरोबर नंबर 1चं ग्रामीण कल्याणकारी योजनांना मदत व त्यांचे मूल्यांकन करणे. यानंतरचा आहे प्रश्न चौथा, ही 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य लक्षणे आहेत. आहे वास्तव स्थूल देशांतर्गत वृद्धी दर 8% राखणे. ब आहे अभ्रक मृत्यूदर 25 प्रति 1000 पर्यंत खाली आणणे. आणि क आहे पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या 9% पर्यंत वाढविणे. 1मध्ये पर्याय फक्त अ, 2मध्ये फक्त ब, 3मध्ये दिलेला आहे अ, ब, क आणि 4मध्ये वरील सर्व. तर याचा योग्य पर्याय 4 बरोबर असेल, कारण ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे वृद्धिदर 8% राखणे, अभ्रक मृत्यूदर 25% हजारामागे कमी करणे आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या 9% पर्यंत वाढविणे. यानंतरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? पर्याय 1 आहे उत्पादन पद्धती, 2 आहे आयात निर्यात पद्धती, 3 आहे उत्पन्न पद्धती आणि 4 आहे खर्च पद्धती. तर यातील योग्य पर्याय दुसरा बरोबर असेल, आयात निर्यात पद्धती. त्यानंतरचा प्रश्न आहे सन 2005 ते 2015 दरम्यान भारतात प्राप्त झालेल्या थेट विदेशी गुंतवणुकीचे स्रोत उतरत्या क्रमाने मांडा. तर याचे पर्याय आता उतरत्या क्रमाने आहेत. अ आहे मॉरिशस, ब आहे जपान, क आहे सिंगापूर आणि ड आहे इंग्लंड. तर याचा उतरत्या क्रमाने तिसरा याचा क्रम म्हणजे अ मध्ये दिलेला आहे अ ब क ड, ब मध्ये अ क ब ड, 3मध्ये दिलेला आहे अ क ड ब आणि 4मध्ये अ ब ड क. तर याचं योग्य उत्तर असणार तिसरं बरोबर. तो आता बघूया आपण क्रम. अ आहे मॉरिशस, त्यानंतर क दिलेला आहे, दुसऱ्या नंबरला येतं सिंगापूर, तिसऱ्या नंबरला इंग्लंड आणि चौथ्या नंबरला येतं जापान. त्यानंतरचा आहे प्रश्न सन 2013-14 या वार्षिक निर्यात आकृतिबंध लक्षात घेता एकूण भारतीय निर्यातीतील पुढील वस्तू गट घटत्या क्रमाने मांडा. अ आहे कृषी व संलग्न उत्पादने, ब आहे खनिजे, क आहे तयार उत्पादित वस्तू आणि ड आहे पेट्रोलियम उत्पादने आणि ई आहे इतर. तर याचे पर्याय दिलेले आहेत. 1मध्ये अ ब क ड ई, 2मध्ये दिलेले क ड अ ई ब, 3मध्ये अ ब ड क ई आणि 4मध्ये क ड ब ई अ. तर आता याचा क्रम बघूया व्यवस्थित. याचं दुसरं बरोबर येणार, कारण पहिलं येणार आपलं क तयार उत्पादित वस्तू, दुसरं पेट्रोलियम उत्पादने, तिसरं कृषी व संलग्न उत्पादने, चौथं येणार इतर आणि शेवटला येणार खनिजे. यानंतरचा प्रश्न बघूया. नवीन वित्तीय धोरणानुसार पुढीलपैकी कोणत्या बाबीवर भर देण्यात आला? अ आहे कर रचना व कराच्या कायद्यात सुलभीकरण करणे, ब आहे कर प्रशासनात सुधारणा, क आहे साधनसामुग्रीचे वितरण व कर प्रणालीचे समान महत्त्व, ड आहे खर्च नियंत्रित करणारी नवीन प्रभावी पद्धत अवलंबिणे. च्या 1मध्ये दिलेला आहे अ व क, 2मध्ये ब व ड फक्त, 3मध्ये दिलेला आहे क व ड फक्त आणि 4मध्ये दिलेला आहे वरील सर्व. तर याचा योग्य पर्याय चौथा बरोबर असेल, वरील सर्व. कारण ह्या सर्व बाबी म्हणजे नवीन वित्तीय धोरणात याच्यावरती भर देण्यात येतो. म्हणजे कर रचना ते सुलभ करणे आणि त्याच्यात सुधारणा करणे, साधनसामुग्रीचे वितरण आणि कर प्रणालीचे समान महत्त्व, खर्च नियंत्रण ह्या नवीन पद्धती सर्व त्यामध्ये येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या उद्योगात 2010-11मध्ये सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक झाली? पर्याय आहेत अन्नधान्य उद्योग, रसायन उद्योग, पेट्रोलियम उद्योग आणि मशिनरी व यंत्रोद्योग. तर याचा योग्य पर्याय बरोबर असेल 2010-11मध्ये 4 नंबरचा पर्याय मशिनरी आणि यंत्र उद्योग. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.